SRPF दौंड गट क्रमांक 5 नुकतीच जी परीक्षा पार पडली पोलीस भरतीची, त्यामध्ये जे प्रश्न आलेले होते 100 प्रश्न, त्यातील 85 जवळजवळ 85 प्रश्न एका पब्लिकेशन, या जी खाजगी पब्लिकेशन आहे त्याच्या प्रश्नपत्रिकेतून आलेले आहेत. आणि जर आपण बघितलं तर जवळपास 85 अगदी सेम टू सेम सगळे प्रश्न आहेत. आणि त्याच पब्लिकेशनचे जे संपादक आहेत ज्ञानेश्वर पांगर, ते सध्या माझ्यासोबत आहेत. त्यांच्यावर बरेच आरोप होत आहेत की नक्की हे कसं काय झालं. सुप्रिया सुळेंनी देखील हे ट्विट केलेलं आहे, ते आपल्यासोबत आहेत. हे नक्की झालं कसं? म्हणजे आरोप होत आहेत की तुमचे जवळपास 100 प्रश्न आहेत, त्याच्यातले 85 प्रश्न बरोबर एकदम मॅच टू, एकदम सेम टू सेम आहे. तर नमस्कार सर, ज्यावेळेस ही परीक्षा झाली 2 तारखेला शनिवारी, त्या दिवशी पेपर झाल्यानंतर आमच्याही या गोष्टी काही आम्ही निदर्शनास लगेच आली नाही. तर त्याच्यानंतर 4-5 तासाने साधारणतः आमचे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांचे मेसेज आले की अशा पद्धतीने आपल्या पुस्तकातील प्रश्न आलेले आहेत आणि ते प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत आणि त्याचा आम्हाला फायदा झाला. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस क्रॉस चेक केलं, त्यावेळेस क्रॉस चेक केल्यानंतर आमच्या निदर्शनास आलं की याच्यातले 85 प्रश्न तब्बल आहे असे एका 100 प्रश्नापैकी दौंडच्या पेपरमध्ये आलेले आहेत. आणि आम्ही स्वतःही आमच्या टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्रामला किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये आमचे श्रीराम मापारी सर आहेत, त्यांनी व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवून आम्ही स्वतःही माहिती दिलेली होती की अशा पद्धतीने आमच्या पुस्तकातून हे प्रश्न अशा पद्धतीने आलेले आहेत. याच्या अगोदरसुद्धा अशा प्रकारचे प्रश्न आमचे जे वेगवेगळे संदर्भ ग्रंथ आहेत त्याच्यातून 1-2 प्रश्न येत होते, पण त्यावेळेस वेगवेगळ्या पुस्तकातून 2-4 पुस्तकातून येत होते. जसं की हा A to Z सोल्युशन पुस्तक आहे किंवा याला पांढरा घोडा किंवा हा काळा घोडा पुस्तक आहे किंवा वर्दीचा राजमार्ग आहे. पण त्यावेळेस विद्यार्थ्यांना एवढं नुकसान होत नव्हतं की 1-2 प्रश्न अशा पद्धतीने येणं. पण ह्यावेळेस काय झालं की 100 पैकी 85 प्रश्न एकाच प्रश्नपत्रिकेतून आणि राहिलेले जे 15 प्रश्न आहेत ते सुद्धा याच पुस्तकातून आले. आणि म्हणजे तुम्ही हे मान्य करता की या पुस्तकामुळे असे प्रश्न आल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय? नक्कीच, ज्या विद्यार्थी या पुस्तकाचा अभ्यास याच्यातून प्रश्न बघितले नसतील त्यांचं 100% याच्यामधून नुकसान झालेलं असणारच आहे. जे तुमच्याकडे शिकतायत आणि ज्यांनी तुमच्या पुस्तकाला या रेफर केलं असेल त्यांचं नक्कीच फायदा झाला, म्हणजे त्यांना कदाचित सोपं गेलं असेल, खूप सोपा गेलेला आहे. तेच म्हटलं तुम्हाला की वेगवेगळ्या पुस्तकातून येतात, त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांचा फायदा होतो. पण आणि आमचे एकच पुस्तक नाही आहे, त्याच्यामुळे अनेक पुस्तक आहेत पोलीस भरतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो विद्यार्थी ते पुस्तक अभ्यासतात. पण त्यावेळेस नुकसान असं कसं झालं की एकच पुस्तक, तुमच्याच पुस्तकातून थेट जे तुमची प्रश्नपत्रिका आहे त्यातली 85 प्रश्न येतात, ह्याच्यावर तर अर्थातच आक्षेप होऊ शकतो. नक्कीच ही गोष्ट चुकीचीच आहे, याचं बिलकुल आम्ही समर्थन करत नाहीत. ज्यावेळेस एका प्रश्नपत्रिकेतून 1-2 एखादा प्रश्न आला असेल, कारण की दरवर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकेमधून सुद्धा प्रश्न कॉपी होतात आहे असे. एखादा होणं हे आम्हाला मान्य आहे, पण 85 आणि 80 प्रश्न जर मॅच होत असतील तर? कारण की याच्या अगोदर एखादा 2-3, 4-5 प्रश्न असे खूप कॉपी झालेले आहेत आपल्याच पुस्तकातून झाले तर वेगवेगळ्या ठिकाणी. पण एकच सोबत जर 85 होत असतील तर नक्कीच याचं आम्ही समर्थन करत नाहीत. आणि याची जी निपक्षपणे जी चौकशी सरकारच्या मार्फत जी करायची आहे ती सरकारने नक्कीच केली पाहिजे. तुम्ही आता म्हणत असाल तर जर तुम्हाला चौकशीसाठी बोला तर तुम्ही समोर जायला तयार? की 100% ज्यावेळी चौकशीला जातील तेव्हा आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत निपक्षपणे. कारण ही जी निदर्शनास आणलेलं आहे ते आम्हीच निदर्शनास आणलं. जर याच्यामध्ये आमचं कोणती चूक असते तर आम्ही स्वतःहून ही गोष्ट निदर्शन. पण त्याच्या अगोदर काही मंत्र्यांनी, काही म्हणजे खासदार सुप्रिया सुळेंनी देखील ट्विट करून चौकशीची मागणी केली आहे. हे पेपर रद्द व्हावा आणि पुन्हा पेपर व्हावा, पूर्ण हे सगळं व्हावं अशी देखील मागणी होती. नक्कीच बरोबर आहे, नक्कीच याची चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये चौकशीसाठी आमच्यापैकी विठ्ठल बडे सर या पुस्तकाचे लेखक आहेत किंवा संपादक म्हणून, लेखक म्हणून कोणाही आमची सुद्धा कोणतीही चौकशी जरी झाली तरी आमचं त्याला काही हरकत नाही आहे. कारण विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा यासाठी दर्जेदार संदर्भ ग्रंथ बनवणं हे आमचं काम आहे आणि ते उपलब्ध करून देणं. तुम्ही जर आता म्हणताय की चौकशी व्हावी, सगळं समोर जायला तयार आहे, मात्र हजारो पुस्तक आहेत या परीक्षेसाठी, तुमच्याच पुस्तकातून हे सगळे प्रश्न कसे काय येतात? आता काय झालं, सलग ज्यावेळेस प्रश्न आले याच्यामुळे चर्चा झाली. ज्यावेळेस तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिका घेऊन बसाल त्यावेळेस पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका काढणारी जी यंत्रणा आहे यांनी याच्यावर विचार केला पाहिजे. संदर्भ ग्रंथ चांगले आहे ठीक आहे, पण ज्यावेळेस तुमचं काम करताना तुम्ही जर एवढा जर काम कंटाळपणा करत असतील तर ते चुकीचं आहे. आणि तीच भूमिका आमची. जर वेगवेगळ्या संदर्भ, मी मागाशी पुस्तकांचं नाव घेतलं, याच्यातून वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथातून पुस्तकाचे आलं तर काय हरकत नाही, एकत्र येत आहेत तर हे चुकीचंच आहे. आणि याच्यात आमचा काय रोल नाही. ज्यांनी पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे, पुस्तक खरेदी करू शकतो, कोणीही करू शकतं, प्रत्येकाला अधिकार आहे पुस्तक खरेदी करायचा. त्या पद्धतीने पुस्तक कदाचित खरेदी करून जी परीक्षा मध्ये प्रश्न तयार करणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडून कदाचित पुस्तक वापरण्यात, त्या यंत्रणेशी आपण कोण संपर्कात तर नाही? कोणताही त्या यंत्रणेशी कोणताही संपर्क नाही आहे, काही नाही आहे. तशा पद्धतीने संपर्क असता तर आम्ही भूमिका मांडली नसते. आम्ही भूमिका मांडलेली ही की सलग प्रश्न येणं. पण आता बऱ्यापैकी समोर आलेलं आहे की तुमच्याच या पुस्तकातून
जवळपास 85 प्रश्न जर मॅच होत असतील तर साहजिकच याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित होतात. अर्थातच याच्यामध्ये कुठेतरी गोळगंबा आहे, काहीतरी चुकीचं झालेलं आहे ना. 100% याची चौकशी झाली पाहिजे. आमच्या बाजूने एकही गोष्ट चुकीची झालेली नाही हे आम्ही ठाम सांगतो आणि उद्या चौकशी जरी झाली तरी त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ती गोष्ट ठाम सांगणार किंवा हे आहे. याच्यामध्ये जे चुकी यंत्रणा म्हणून ज्यांची चुकी आहे त्यांच्यावर सरकार आणि त्यांचा ते काय असेल तर ते जबाबदार आहेत. याच्यामध्ये आमचा कोणताही रोल नाही. कोणती चौकशी झाली तरी आमची काही आतापर्यंत तुम्हाला कुणाचा फोन आला आहे का? कारण पोलिसांनी ज्या पद्धतीने हे परीक्षा पेपर झालेलं आहे त्याच्यानंतर आता बातम्या समोर येत आहेत. एबीपी माझानी देखील ही बातमी आता दाखवल्यानंतर काय तुम्हाला कुठून फोन आलाय? चौकशीसाठी तुम्हाला बोलवलंय पोलिसांनी? काय कोणत्याही चौकशीसाठी आम्हाला कोणीही बोलवलेलं नाहीये आणि ज्यावेळेस चौकशीला बोलवतील तेव्हा आम्ही ठामपणे चौकशीला सामोरं जायला तयार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आणि ज्यांनी ही परीक्षा दिली आहे त्यांच्यामध्ये रोष दिसतोय, तुमच्याबद्दल सुद्धा रोष दिसतोय की काहीतरी चुकीचं नक्कीच घडलंय असं? नाही, विद्यार्थ्यांना या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो जी भूमिका आम्ही मांडलेली आहे. जर तशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं जर नुकसान होत आहे अशी विद्यार्थ्यांची भूमिका असेल तर प्रश्नपत्रिका डबल परीक्षा झाली तरी हरकत नाही किंवा याच्यात जे कुणाची चूक असेल त्याच्यावर कारवाई झाली तरी आम्हाला त्याच्याबद्दल काहीही हरकत नाही. तुम्ही आता म्हणताय की परीक्षा परत घ्यायला हरकत नाही, मात्र हे सगळे प्रोसेस पुन्हा एकदा लांबणीवर जातात. सगळ्या गोष्टी आहे. एकतर ऑलरेडी भरतीची प्रक्रियेवर अनेकदा विद्यार्थी आंदोलन करतात, रस्त्यावर उतरतात आणि परीक्षा जेव्हा पार पडते त्याच्यात असं काहीतरी नवीन घोळ समोर येतो जिथं काहीतरी प्रश्नपत्रिका चुकलेली असते, नाहीतर आता प्रश्न हे तुमच्याच पुस्तकातून एवढे 85 कसे आले, असे अनेक प्रश्न आरोप होतात. असं वाटत नाही का नुकसान होतं या विद्यार्थ्यांचं? 100% विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर भावना नुकसान होते आणि आमच्या मनामध्ये सुद्धा तीच भावना आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. पण याच्यामध्ये जो वेळ खर्च होतोय किंवा यंत्रणेचा वापर होतोय, ही जी यंत्रणा परीक्षा बनवणारी आहे याला ती जबाबदार ती यंत्रणेला धरावं. कारण की त्यांनी प्रश्नपत्रिका मार्केटमध्ये उपलब्ध पुस्तकातून तयार करतात आणि असंही पहिल्यांदा झालेलं नाही आहे. फक्त यावेळेस चर्चा याच्यासाठी झाली की सलग ज्यावेळेस 85 प्रश्न आले त्यावेळेस चर्चा झाली. तेच एखादा प्रश्न 2 प्रश्न येणं हे होतं, हे आता आम्हीही बघितलंय. पण 85 प्रश्न जो कुणी विद्यार्थी तुमच्या पुस्तकाला रेफर करत असेल तर साहजिकच त्याला सोपं आणि त्याचं निवड होणार आहे, सिलेक्शन होणार आहे. आम्ही ज्यावेळेस प्रश्नपत्रिका बनवत असतो त्यावेळेस आम्ही सुद्धा जे झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचा रेफर घेत असतो आणि त्या झालेल्या प्रश्नपत्रिका सर्वांसाठी एकदा पेपर झाले की उपलब्ध होतात आणि त्या रेफरच्या आधारावर कशा पद्धतीने प्रश्न आणखी बनवू शकतात, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा आणखी फायदा होऊ शकतो या पद्धतीने विचार करून आम्ही प्रश्न बनवत असतो की जेणेकरून विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये फायदा व्हावा. अर्थात जर आपण प्रज्ञा बघितलं तर जी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आहे यांचं म्हणणं आहे की त्याची चौकशी व्हावी. जी समिती आहे त्याची देखील त्यांनी पूर्ण चौकशी करावी. आम्ही कुठल्याही चौकशीला सहकार्य करण्यास तयार आहोत आणि विद्यार्थ्यांचं जर नुकसान होत असेल तर नक्कीच पुन्हा पेपर घ्यावा. आम्हाला कुठलाही आक्षेप नाही. हे कसं झालंय याबाबत आम्हाला माहीत नाही आणि याबाबत स्वतः आम्ही सोशल मीडियावर देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्यामुळं हे नक्की कसं झालं, याच्या मागं काय आहे, याच्यामध्ये काय चुकीचं झालं आहे याची चौकशी व्हावी आणि त्या चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.